कुठलाही नगरसेवक म्हटलं की त्याच्या गळ्यात एक जाडजूड सोन्याची चेन, बोटात 3-4 अंगठ्या, खादीचे कडक पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी 4चाकी गाडी आणि अवतीभोवती 10-12 कार्यकर्त्यांचा गराडा असं चित्र सहसा असतं। महिला नगरसेविका असली की तिचाही एक वेगळा थाट बघायला मिळतो। मात्र वर्ध्यात एक दाम्पत्य या सर्वांना अपवाद ठरते, कारण गेल्या तब्बल 28 वर्षांपासून आळीपाळीने सतत नगरसेवक असूनही चक्क भाड्याच्या घरात ते राहतात। त्यांचा मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलाय आणि उदरनिर्वाहाकरिता हे नगरसेवक इंगोले चौकातील एका कोपऱ्यात हातगाडीवर पकोडे विकतात। हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। विनोद लाटकर आणि शिल्पा लाटकर असं या दाम्पत्याचं नाव आहे। शाळा शिकत असताना दूध वाटपाचे काम केले, डॉक्टर काळबांडेकडे काम केलं आहे, डॉक्टर अदलखियाकडे कंपाऊंडर म्हणूनच होतो। असं करत करत मग मी एकदा विचार केला की बा आपण एक नगरसेवक म्हणून उभं राहावं। तरी लोकांनी मला खूप सहकार्य केले आणि त्याच्यासाठी मला त्यांनी तयार केलं आणि मी 1996मध्ये पहिल्यांदा नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून या पदासाठी फॉर्म भरला होता आणि त्या लोकांनी मला चांगल्या मताने त्यांनी निवडून दिले। तेव्हापासून मी लोकांच्या सेवेत आहो आणि बरेचसे कामं मी करत आलो। त्याच्यानंतर मग माझ्या पत्नीने हा व्यवसाय सुचवला, तिने सुरू केला। त्याच्यानंतर मी ह्याच व्यवसायामध्ये सामील झालो। तेव्हापासून हाच व्यवसाय सुरू कमीत कमी आता 10 वर्ष होत आहे। कारण की मोठा धंदा करायसाठी आपल्याजवळ इन्व्हेस्टमेंट नाही, त्याकरिता कमी पैशामध्ये आपलं जो उदरनिर्वाह झाला पाहिजे, घर चाललं पाहिजे, ह्यासाठी मी हा छोटासा धंदा घेऊन बसलेलो आहे। घरी टोटल 7 लोक आहोत। माझी बहीण आहे, 2 भाचे आहे, माझा एक मुलगा आहे, माझी आई, माझी पत्नी आणि मी असे मिळून 7 लोक राहतो आणि किरायाचं घर आहे आमचं। आज जवळपास 40 वर्षापासून आम्ही भाडेकरू आहोत। 2021 मध्ये विनोद लाटकर यांच्या आजारपणामुळे घरची परिस्थिती आणखीनच बदलली। 2021 साली विनोद लाटकर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं। एकीकडे घरची परिस्थिती बेताचीच, अशा परिस्थितीत देखील विनोद लाटकर यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी शिल्पा लाटकर या खचल्या नाही, तर त्यांनी खंबीरपणे साथ दिली आणि विनोद लाटकर हे कॅन्सरवर मात करू शकले। नवीन बिमारीचं साधन निघालं की अगर तुम्हाला कॅन्सर आहे तर डॉक्टर जाजू, डॉक्टर अदलखिया यांनी मला मग मुंबईला जाण्याकरिता सांगितलं। मग तिथे माझं कॅन्सरच्या गाठीचं ऑपरेशन झालं। माझ्याजवळ पैसा नसताना सगळ्या मित्रमंडळींनी पैसा जमा करून मला खर्च केला। जून 21 पासून यांची तब्येत खूप खराब झाली होती, तर म्हणजे कॅन्सरची सुरुवात आहे बा म्हणून। गाठ आहे म्हणे कॅन्सरची, लिव्हरला अटॅच। आणि ते कसं लिव्हरला अटॅच होतं आणि पूर्ण ते गाठ म्हणजे गाठीबरोबर अर्ध लिव्हर पर काढण्यात आलं होतं यांचं। त्यांनी सांगितलं तर आम्ही तसं मुंबईला घेऊन गेलो मग त्यांना। आणि आर्थिक कंडिशन तशी होती नाही, पैसा नागपूरलाच मला 3-4 लाख रुपये नागपूरला लागून गेला होता। मुंबईला न्यायचं होतं तर माझे समाजवाल्यांनी न्यायच्या वेळेस त्यांनी खूप मदत केली। समाजवाल्यांनी मला 1.5 लाख रुपये जमा करून दिला। ऑपरेशनच्या वेळेस त्यांच्या मित्रांनी खूप मदत केली। अदलकिया सर यांनी पण मला खूप मदत केली, म्हणजे पैशांनी वगैरे। मला सक्सेस झालं ऑपरेशन। 7-8 महिने आम्ही दुकान बंद ठेवलं, दुकानावर सगळं डिपेंड होतं आमचं। मग जानेवारीपासून मग मी दुकान लावलं, जानेवारी 22 पासून। त्या गाडीवर मूग पकोडे, ब्रेड पकोडा आणि सांबार वडे। दुसरं घरून टिफिन करते, छोटंसं असं मेस म्हणून। 25 वर्ष झाले नगरसेवक आहेत। यांची 3 रेझिम झाल्या, माझे दुसरी रेझिम आहे, म्हणजे 10 वर्ष मला झाले। आणि दुकान लावून आम्हाला 9 वर्ष झाले आहेत। जिथे मला जाणं खूप जरुरी आहे, माझं करणं आहे, तिथे मी जाते, आणि नाही तर मग हे पाहून घेतात पुष्कळसे कामं। त्याच्यामुळे असं काही हे नाही होत कामाचं लोड, दोघंही मिळून करून घेतो आम्ही। घरची परिस्थिती बेताचीच असूनही आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह फक्त पकोडे विकून चालवणारी ही कर्तव्याबाबत इमानदार असलेल्या लाटकर दाम्पत्याची कहाणी खरंच इतरांना प्रेरणादायी आहे। अमित शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।